ओळखीचं वाटलं. हा कमाल आहे. पुरवून खाते मी तो. हे एक गोड कैरीचं लोणचं आहे. मी तुम्हाला आंबट गोड शॉकिंग आंबट शॉकिंग मला हे आमचं साधारण भाजी डेझर्ट असतं. भाजीचं मी साधारणपणे भाजी इतकी कैरीचं लोणचं घेत असते. हा स्टार ऑफ हे स्टार काय म्हणतो आपण त्याला? स्टार डेझर्ट. स्टार डेझर्ट. हो 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 ऍक्च्युली लहानपणाची आठवण आहे. गुळतूप पोळी आहे हो ना. प्रेक्षकांना काहीतरी जी अमृता आमच्यासाठी आणते. तुला कुठे वाढू ही अख्ख्या सेटवर म्हणजे मी तुला सांगते अख्ख्या सेटवर ही सगळ्यांना आवडणारी गोष्ट आहे. बस. सगळ्यात अमू हे घे गरम गरम शेवभाजी हे घे वेजी काही गरम पोळी. तुला एक देऊ का पूर्ण खाशील? नाही मला याची रेसिपी सॉरी 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 मी डबा ग्रुपवर पाठवते. काही पोळी हो. येस प्लीज. एक दोन थँक्यू. एक बस. नमस्कार, मी अमृता फडके म्हणजे सन मराठीवरील प्रेमा सरंगावे या मालिकेतील तुमची लडकी अक्षरा. आणि आता आमचा झाला आहे लंच ब्रेक. सो आज आमची लंच ब्रेकची पार्टी कशी आहे प्लीज बघा. आज तशी हा उलट ऍक्च्युली आज आमचे पदार्थ जरा कमी आहेत. हो न तर कारण असं ताट- वसुंधरा नेहमी आमचं असं होतं, कुठे ठेवायचं आणि इथे कुठे घालायचे पोटात पण कप्पे कुठले कुठले भरले. सकाळी आल्यावर पहिला प्रश्न हा असतो. म्हणजे सकाळी बॅग ठेवल्यावर काय आणलंस? म्हणजे त्या ध्येयाने काम करतो दुपारपर्यंत. मोठी वेळ आमचं ते. अमृता शेवभाजी खाऊन बघ कशी वाटते. आज आमचा चीट डे आहे. सो आम्ही आज बाहेरनं ऑर्डर केलंय. आमचा ग्रुपवर आम्ही ठरवलेलं असतं की आठवड्यातनं एक दिवस बाहेरनं मागवायचं. तर आज आम्ही बाहेरनं मागवायचा दिवस असल्यामुळे आज आम्ही ऑर्डर केली आहे. तर ही शेवभाजी आहे, ही तूप लावलेली पोळी आहे आणि हा वेज पुलाव आहे. हे मी मागवलं आहे. ही अमृताकडची कारल्याची भरलं कारलं भाजी. हा मी तवा पुलाव मागवलाय. पनीर तवा पुलाव, प्रोटीन रिच असा. वाव. आणि पापड, लोणचं हे आमचं डेझर्ट आहे. आम्ही जेवतो साधारण भाजीसारखं. आणि गुळतूप पोळी. हा गुळतूप पोळी आमचा हा कैरीचं गोड. हा आमच्या जेवणाचा तो युएसपी आहे. म्हणजे सगळं जेवण पूर्ण झाल्यानंतर शेवटची एक गुळतूप पोळी खाल्ली की आम्ही सीनला पळतो. हा मग आम्हाला असं तृप्त झाल्यासारखं होतं. आत्मतृप्त होतो आणि आम्ही सेटवर जाऊन चांगलं झोप नाही आली तर. सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे आम्हाला इतकं सुंदर जेवण केल्यानंतर तिथे गेल्या थोडा वेळ द्या ना आम्हाला झोप आली आहे. थंडी नाही हे पुणे आहे. हो 12 ते 4 सदाशिव पेठ बंद असते. हा कदाचित म्हणून मला असं होतं की वामकुक्षी घ्यायला पाहिजे एवढं छान जेवण झाल्यावर, जे की शक्य नाही पण ठीक आहे. वामकुक्षी 2 ते 4. वामकुक्षी 2 ते 4. राहू दे ना. आणि नाही सीनही असतात मध्ये मध्ये, मग तिथे असं पण सीन होतो चांगला. हा कन्व्हिक्शन. मी भरलं कारलं आणलंय आज. आणि जसं की मला आंबट गोड प्रचंड आवडतं. सो हे कैरीचं मदर्स रेसिपीचं कैरीचं गोड लोणचं आहे. गोड आणि तिखट मला खूप आवडतं. म्हणजे भाजीसारखं खाऊ शकते. इथले सगळेच भाजीसारखं खातात. आणि गुळतूप पोळी. जनरली आपल्या जेवणामध्ये असं काही आपण पटकन डेझर्ट नको, गोड नको असं असतं ॲक्टर लोकांचं. का तर फॅट गेन होईल आणि हे सगळं. पण मला असं वाटतं की गूळ हा काही प्रमाणात आपल्या शरीरात रोज जायला पाहिजे. तूप पण रोज जायला पाहिजे, गाईचं तूप. आणि कार्ब्स जातात मान्य आहे, पण ह्या ज्या 2 गोष्टी मिळायला पाहिजेत त्या या मार्गाने मिळतात. आणि आपण चांगलं फीड करतोय शरीराला काहीतरी, हा एक आनंद मिळतो. त्यामुळे मी जेवणाचा शेवट गुळतूप पोळीने करते. आणि रोज माझ्या जेवणात गुळतूप पोळी असते आणि ताक असतं. ताक किंवा दही काहीतरी. असा कुठला पदार्थ आहे जो सेटवरती आला तर तुम्ही तिघी ताव मारता? असं कुठला? पाणीपुरी. आम्ही एखादी संध्याकाळ हां छान चाट आणतो, पाणीपुरी खातो, असं एक मजा करतो जीवाची. संध्याकाळचा नाश्ता जीवाची सगळं पाणी. चाट मागवतो आपण.
जीवाची पाणीपुरी. आणि पाणीपुरी हा आयटम असा आहे सगळ्यांनाच आवडतो, म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. सो आमचा तो एक ठरलेला दिवस असतो की आज सगळं चाट मागवायचं. कमाल झालंय ना. मस्त आहे. तरी आमची एक मैत्रीण नाही आज जिचा म्हणजे फुल डाएट डबा असतो, तर तो एक मिसिंग आहे आज. आम्हाला प्रोटीनचंही ती काळजी घेते. फायबर प्रोटीन Fiber, शरीरात protein व्यवस्थित सगळं- जायला पाहिजे की नाही. हा गोडाची ही काळजी घेते. नॉनव्हेज असेल तर फिश मी आणते, पण आज बुधवार आणि संकष्टी आहे, त्याच्यामुळे आम्ही खूप दुःखी कष्टी होऊन व्हेज खातोय. मी नॉनव्हेज खात नाही. हिला प्रचंड आवडतं नॉनव्हेज, हिला पण आवडतं. पण मला इथे असलेल्या मेंबर्सकडनं कळलं की ही फिश खूप छान करते. आणि मी खूप ऐकलं हिच्याविषयी की हिने फिश करून आणल्यानंतर रुपाताई वगैरे असे सगळे वा 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 रुपा आज तू खूप सुंदर केल्यास, काय कमाल लागते चव वगैरे. मी असं फक्त ऐकलंय. सो मी हिच्यावरची नाही, तेच. अनुभव आणि नाही. तिला पण खूप आवडतो फिश, चिकन आणि फिश, राईट. बेसिकली ती स्वतः फूडी असल्यामुळे हा ती उत्तम जेवण करू शकते, उत्तम फिश करू शकते. मला वाटतं बरोबर ना. Yes. पण आपण जेव्हा खाऊन बघतो किंवा आपण खातो आपल्याला तेव्हा खायची आवड असेल तर आपल्याला करायची पण असते. बनवायची, आणि मला खाऊ घालायची पण आवड आहे. हा. आणि समीराताई जेव्हा येते ना, तिची अशी मोठी बॅग असते, ती सगळ्यांसाठी डबा घेऊन येते. ती घरनं तिच्या त्या प्रज्ञाताईला सांगून ठेवलेलं असं तिने की आज आम्ही 4 जणी आहोत, आम्ही आज काय करणार आहोत. काल संध्याकाळचा नाश्ता तिच्याकडनंच होता. काल मिस केलं तुम्ही, बेळगावचा थालीपीठ होता. वगैरे सगळं होतं. दुपारी काल सगळं पौष्टिक होतं का? काल काल आम्ही थालीपीठ सुशी वगैरे मागवली. होतं. हो, काल जॅपनीज पण होतो आम्ही थोडे जपनीज होते, थोडे कोरियन. आणि काय काय होतं, माझा डबा वेगळाच. म्हणजे थोडक्यात ना आम्ही दुपारचं जेवण हे खूप छान एन्जॉय करतो, कारण त्याच्यानं ना ती एक एनर्जी मिळते. मला असं वाटतं की खूप चांगलं अन्न इज इक्वल टू खूप चांगली एनर्जी जी आपण पुढे प्रोड्यूस करतो सीनच्या माध्यमातून. करेक्ट आहे. आणि जेवण कायम हसत खेळत जेवावं असं म्हणतात. म्हणजे त्यांनी ते छान पचतं किंवा अंगी लागतं असं माझी आजी म्हणायची. जितकं तुम्ही हसत खेळत जेवाल तितकं अंगी लागतं. सो इथे ते वेगळं आम्हाला काही करायची गरजच नाही पडत. आम्ही टाचणी पडली तरी त्याच्यावर हसतो. आणि मला हसायला काही कारण लागत नाही. ते म्हणजे त्याच्यावर मुळात खूप चांगलं. आता 1-2 वर्ष झाल्यामुळे पण असेल, प्रत्येकीच्या काही गोष्टी आहेत माहिती आहेत. माहिती आहेत की चला आज ही जरा थोडी डल आहे, मग आपण बघा Boost करूया. Yes, कारण yes, 12 तास काम करतोय म्हटल्यानंतर ना खूप गोष्टी सांभाळून काम करावं लागतं. कधीतरी अशी वेळ असते की चल खूप छान चाललंय, मजा आहे, पण कधीतरी असं होतं की यार आज माझा सीन असा बरा नाही झाला किंवा अजून काही वेगळे प्रॉब्लेम असतात, पर्सनल काही प्रॉब्लेम असतात. पण ते कुठे शेअर करणार. तर इथे आल्यानंतर आम्हाला ना असं इतकं छान वाटतं की चला आता 12 तास आपण एनर्जी एक छान असते. आणि तुम्ही बघाल म्हणजे दिवाळीच्या वेळेला आम्ही इथे हे असं सजावट वगैरे केली होती, त्याच्यामुळे अगदी हिने बाहेर रांगोळी काढली, दिवे लावलेत. असं दिवाळी आम्ही इथे साजरी केली. दिवे रोज लावतो त्यावेळेस विशेष लक्षात ठेवून लावलेले. आणि जसं रुपाताई बोलली, आम्ही दुपारी सगळे एकत्र येऊन गप्पा मारत हसत खेळत जेवतो. इतके सगळे पदार्थ किंवा इतके इंटरेस्ट नाही, कारण आम्ही रात्री इथलं कोणीच जेवत नाही. संध्याकाळी इथे जो नाश्ता ब्रेक होतो त्यातच आम्ही संध्याकाळसाठी जे फूड आणलेलं असतं ते खातो. तेच आमचं जेवण असतं. आम्ही घरी गेल्यानंतर काही खात नाही. एवढं मात्र इथले या रूम मधले सगळे आय थिंक फॉलो करतात. हो 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 हो. रात्रीचं जेवण म्हणजे इथला संध्याकाळचा नाश्ता असतो. आणि त्याच्यानंतर मी तर घरी काहीच खात नाही. वाटलंच अगदी तर थोडंसं दूध आणि हळद पिऊन झोपायचं, एवढंच. आणखी तुला भूक लागली की काहीतरी नाही वेगळं सिद्धेश? तू काहीतरी सांगणार होती ना, तू गुळपोळीचं सांगितलं. मला ना जेवताना खूप बोललेलं आवडत. मी बोलले ते मी बोलले हे माहिती का तुला? हो की नाही सिद्धेश? मी आधीच प्रेक्षकांना अलर्ट केलेलं आहे, ती जर तुमच्याशी फार बोलली नाही तर तुम्ही मनाला लावून घेऊ नका. ती खाताना इतक्या मनापासून खाते की भूकंप आला तरी थांब रे जरा, मला हा घास खाऊ दे. थोडा वेळ मी येते, मी हे संपवलं. हो म्हणजे ती याला यमदूताच्या रेड्याला पण असं म्हणू शकते, थांब रे तुला हवंय तू खात राहा, मला पण खाऊ दे. आमची हीच एनर्जी इतकी छान असते. म्हणजे एका दिवशी असं होतं की शूट नसलं की पण मिस करतो यार. हो 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 मिस करतो.
म्हणजे एखाद दिवशी आम्हाला जेव्हा सुट्टी असते, गॅप असतो, युनिट गॅप असतो, तर घरी बसून अरे यार आज मी सगळ्यांबरोबर बसून जेवत नाहीये, हे जे काही होतं ना, हे खूप बॉन्डिंग आमचं स्ट्रॉंग आहे. आमच्या वाईब्स खूप सगळ्यात त्रासदायक काय असं माहितीये, टचवूड. 4 जणी आम्ही असतो इथे, त्याच्यात ते 3 जणींचं शूट लागलंय आणि कोणीतरी एक घरी आहे. जसं आणि आज मग मी समीरा ताई. 3 जणी काय मजा करतायत ते त्या एकटीला तिकडे कळतंय. फोन करतो आम्ही. हा, आम्ही फोनाफोनी होते ना की अरे काय मग काय काय खाल्लं, काय मागवलं, असं काहीतरी एखादा फोन झाला की आई शपथ आपण का नाही होत आज. हा असं होतं. आणि ना आमचा एक ग्रुप आहे कॉमन, त्याचं नाव पण म्हणजे आजच्या सेगमेंटला इतकं जाणार आहे, डबा ग्रुप. हो हो, मी आज सांगितलं. आमचं हा त्याच्यावर आम्ही अपडेट देत असतो आज आम्ही काय मागवलं, आणि जो बिचारा नसतो त्यालाही ते येत राहतात. आता इथून आपण हे ऑर्डर केलंय, आज मासे येणार आहेत, आज येणार आहे ते येणार, सो तो पण मिस करतोय अशा ह्या गोष्टी, मजा येते. आणि कोणाचा डबा नसेल तर तो खुश असतो की काही आपला डबा फरक इकडून पडत येतोय. नाही, काही फरक पडत नाही. डबा नसेल ना एक दिवस हा. तरी इतक्या, आता तुम्ही बघू शकता आता खरंच कमी असतात आज पदार्थ, हो हो. पण असं होतं की आई शपथ आता हे खाणार कसं आपण. मी पूर्वीच असं म्हटलं जायचं ना की कधी ना जेवण असं अपुरं नाही पडलं पाहिजे. कुणी आला गेला पाहुणा, एक ताट वाढलं गेलं पाहिजे आपल्याकडनं. तसं या आमच्या घरात ना कधी कोणी उपाशी जाणार नाही. हा, ह्याची आताही- काळजी आम्ही आताही घेत आपल्याकडे असतो. कारलं आहे, भाजी आहे. बॅलन्स जेवण आहे आमच्याकडे. कोणी एखादा माणूस येऊन आलं तर join करू अगदीच जेवू शकतो. शकतोच. हो. आणि रुपाताई आणि समीराताईंनी जेवण आणलं ना, ते सगळ्यांसाठी आणतात. त्याच्यामुळे मला माहिती असतं की आज मी काही आणलं नाही, तुम्ही काही उपाशी राहा. हो, आमच्या सेटवरही खूप छान जेवण असतं, खूप छान खरंच. म्हणजे इथला वरण भात हा अप्रतिम आहे. पण कसं होतं की घरातलं थोडं आपण खावं म्हणून मग आम्ही घरचे डबे आणतो, आणि मग थोडंसं मज्जा करावी म्हणून आम्ही चीट डे पण करतो.